पण बघा चमचमीत काय काय बनवलेले आहे. तर्री आलेली आहे, तर्री. नमस्कार मंडळी, मायबोली व्लॉग्स या आपलं यूट्यूब चॅनलतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी कला आहे, हँडीक्राफ्ट आहे किंवा हँडलूम आहे, खादी आहे, तर अशी बरीच एक्झिबिशन्स सध्या भारत सरकारतर्फे भरवली जात आहे. आपण मागच्याच व्हिडिओमध्येही बघितलं असेल की आपण जे गोरेगाव नेस्कोमध्ये एक्झिबिशनला गेलो होतो, त्यानंतर आज ज्या एक्झिबिशनला आपण निघालो आहोत ते आहे बँड्रा BKCमध्ये MMRDA ग्राउंडवरती. सो बघूया या एक्झिबिशनमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे. एक्झिबिशन आहे 16 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत, सकाळी 11 ते रात्री 9. चला, अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. चला तर मग. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई महाखादी कलासृष्टी 2024. आपण आलो आहोत बँड्रा ईस्ट येथे आणि हा सुरेख एंट्रन्स आहे. ॲड्रेस आणि हे एक्झिबिशन किती दिवस आहे, वेळ काय, सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड करेनच. स्पेशियस आहे, एंट्री फ्री आहे, 25 तारखेपर्यंत आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला हा चरखा बघायला मिळतो. आपण पुढे जाऊया कारण आपल्याला पुढे हातमाग दिसतो आणि मॅडम ज्या आहेत त्या तिथे डेमॉन्स्ट्रेशन पण देत आहेत ते आपल्याला बघायला मिळेल. आणि कुठून आलात तुम्ही? पैठणवर. सो पैठणच्या पैठणी आणि या सगळ्या हातमागावरती बनवलेल्या आहेत. अच्छा, ही 70. नमस्कार सर. मधुबन हनी म्हणजे हे प्युअर हनी आहे का रॉ हनी आहे? प्युअर हनी आहे. प्युअर हनी आहे आणि ऑर्गॅनिकमध्ये येतं. ऑर्गॅनिक भी है और बाकी. कहाँ से आए आप? महाबलेश्वर. महाबलेश्वर. ये खादी का ही प्रोडक्ट है अपना जो ऑर्गेनाइज वो है खादी वाला. प्लेटवरती मधमाशा जेव्हा बसतात. अच्छा, स्मॉल असते. बरोबर आहे. ही पिलावाची कोटी, याच्यामध्ये अंडी अडी भाग असतो खालचा. त्याच्यानंतर हे 8 फ्रेमी भरले की सुकून ठेवावं लागतं. याला मेणपत्र लावून लावला भरल्या ही माशा इथल्या ते काढावं लागतं. असं काढल्या माशा ते फ्रेम असं सुरीने व्यवस्थित वरचं सील झालेला मध काढला की त्याच्यानंतर आपण हे फ्रेम या ठिकाणी मध्ये अंतर ठेवत असतो. ठेवल्यानंतर मग आपण फिरवायची. सेंट्रीफ्युगलच्या सहाय्याने ते खाली पडतं आणि 30 फ्रेम पुन्हा पुन्हा आपल्याला वापरता येते. माशांना जास्त काम करायला लावायचं कारण जेवढे मासे
जास्त काम करेल तेवढी लवकर मरते. अच्छा, असं पण आहे. ज्या ते 6 महिने पण एकाच फुलाला फुलं येतील हे नाही, एवढा कालावधी उरलेलंच मग त्याला दिलं की आपल्याला पटकन ते उत्पादन जास्त होतं. अच्छा. त्याच्यासाठी सरकारने सबसिडी दिली 50%. तुम्ही लावू शकता ना प्लांट, ते स्वतः मार्गदर्शन करता ना गव्हर्नमेंट. हो. बॅग्स है. नमस्ते मैम, हाय कहाँ से आए आप? ठाणे, आई एम बंगाली. अच्छा अच्छा, तो ये बैग्स जो है वो पर्टिकुलर कहाँ से, या सब मिक्स है मटेरियल? नहीं मिक्स नहीं है, मैं खुद बनाती हूँ, ये मेरा अच्छा, ही ये प्रोडक्ट आपका है. product मैं है. खुद मशीन पे बैठती हूँ, ये मेरा ही प्रोडक्ट है. ऑल बैग्स वॉशेबल है एंड हैंडमेड है. काफ़ी स्पेशियस है. हाँ, और रफ एंड टफ, क्वालिटी and- वाइज टू गुड. थैंक यू मैम. वेलकम मैम. ये पूरा सब ब्लॉक प्रिंट में आया है. हाँ, पूरा ब्लॉक. सब वारली में ही है, कैसा है? नेचुरल डिज़ाइन भी है, ये सभी रनर है. अच्छा, ये टेबल मैट आएगा सेट में. अच्छा, टेबल मैट. इसकी 900. ये 900 है. तो ये इस पे स्टिच कराया है, ये बाटिक का हाँ, पीस. बाटिक ये डायरेक्ट. अच्छा, ये डायरेक्ट किया है. नमस्कार भाऊ, काय कोल्हापुरीची रेंज? मग ते शू वाईट होतं तसं काही होणार नाही, कारण जनरली कोल्हापुरीचे रेट खूप जास्त असतात. अच्छा, या सगळ्या इथे आहेत ठेवलेल्या. स्पेशल नाशिक चिवडा, मुगडाळ, शेव. अच्छा, तुमचे सगळे स्पेशल नाशिक चिवडा, मुगडाळ, शेव. लसणाची शेव आहे ही. मुगाच्या डाळीपासून बनवली आहे. ही प्लेनवाली आहे, ही पण मुगाच्या डाळीची. चण्याची लसूणची ॲलर्जी त्रास झालेला असेल ते डायबिटीज वगैरे चालेल. ही मीडियम तिखट आहे. ही शेवभाजी मिसळची, ही पण मुगाच्या डाळीची आहे. अच्छा, मिसळ. हा, हे नाशिक चिवडा आहे. त्याच्यानंतर हे भाकरवडी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. ही चकली भाजणीची मल्टीग्रेन आहे. चवळी, मटकी, मूग सर्व कडधान्य मिक्स आहे त्याच्यामध्ये. तूप आहे, देशी गाईचं तूप आहे, गावरान गाईचं. ते कसं किलो आहे? ते 1300 रुपये किलो आहे. ते गावठी गाईचं, खिल्लार गाईचं तूप येतं. अच्छा, धन्यवाद. अच्छा, म्हणजे त्याच्यावरती काही कोटिंग नाही किंवा काही नाही असं. पण मग ह्याच्यावरती काय पाणी किंवा हवा याचा काही परिणाम नाही आहे. काय रेंज आहे याची? तिथे 250च्या रेंजचे. 250च्या रेंजमध्ये. आणि हे आम्ही स्वतः हाताने बनवता. ओके, 25 तारखेपर्यंत आहे एक्झिबिशन. इथे तुम्ही भेट देऊ शकता. धन्यवाद मॅम. इसमें सब जैसे ये हल्दी चंदन है, हाँ हाँ. तो इसमें हल्दी और चंदन का पाउडर डाला हुआ है और कैमल मिल्क. यस यस, कैमल मिल्क में बनता है. उसमें कोई कलर कुछ नहीं डाला है, खाली फ्रेग्रेंस डाली है. हाँ, ये है केसर चंदन, इसमें रेड चंदन और सैफरन डाला है. अच्छा, ये अच्छा, ओरिजिनल कैमल मिल्क में बेस जो होता है वो कैमल मिल्क है, उसमें ओट्स डाला है. ओके.
तो ओट्स डाला है तो वो स्क्रबिंग का काम करेगा। ओके। प्रीमियम सोप है हमारा, सैफरॉन और सैंडल। और इसमें जो कलर देख रहे हैं ना आप, वो केसर का और हल्दी का ही है। ये सैंडल तो आप देख सकते हैं एलोवेरा पाउडर अंदर, हाँ तो वो है। नीम तुलसी है, सी है। तो ये कोकोनट मिल्क है, तो कोकोनट का तुलसी पाउडर डलता है। हाँ, तो आप जब नहाएंगे ना तो उसमें कोकोनट आएगा। अच्छा। यस, ये ऑरेंज जेस्ट है, वो पील्स डालते हैं। ऑर्गेनिक लेंस के लिए मेंथल। केमिकल ये रेड वाइन है, रेड वाइन और ये वो बाम्बू चारकोल। कोकोनट ये ऑयल हमारा है नीम, 100 ml उसमें घर पे ही नीम का पाउडर बना के डालते हैं। और ये जो कलर है ना वो नीम पत्ते का है। यस, कलर नहीं है, आलों का है। ओके। फिर वो कच्ची घानी का ऑयल है, गोबर की धूपबत्ती है। अच्छा, इसमें जो रखे यस, हैं आपने ग्लास। हाँ वो गोबर धूपबत्ती है, 8 फ्रेग्रेंस। ओके। अच्छा, ये ऐसे आपने छोटा सा दिया भी बेस के लिए दिया हाँ। हुआ है। जलाने के लिए दिया भी हाँ, देते हैं साथ सही में। बात। तो जैसे धूप कप का है, उसमें भी स्टैंड के साथ देते हैं। स्टैंड के साथ। बच्चों के लिए और ये आपका कांटेक्ट नंबर तुलसी है, वाला हाँ किसी को अगर ऑर्डर करना है। बिल्कुल बिल्कुल, मुझे भेज देंगे ये नंबर पे। जी जी ज़रूर, धन्यवाद। अच्छा, डेलिश आहे तुमच्या ब्रँडचं नाव आहे। तुम्ही कुठून आला? कामोठेवरनं। आणि काय काय आहे तुमच्याकडे? सगळं घरगुती बनवतो। हां, चिक्कीपासूनचे हे तिखट शंकरपाळी आहे, राजगिरा चिक्की आहे, शेंगदाणा चिक्की आहे, डिंक ड्रायफ्रूट सीड्स लाडू आहे, बेसन लाडू आहे, बेसनचे लाडू, हां की ड्रायफ्रूट लाडू आहे, मेथी ड्रायफ्रूट लाडू, मग भाजणी चकली आहे। भाजणीची चकली। हे कसं आहे हा बॉक्स? हे 160ला बॉक्स आहे, पाव किलोचा। हा गहू चिवडा आहे, जो आपण गव्हाचे पफ केले, त्यामध्ये आपण ऑइल नाही वापरत। अच्छा, हां, ऑइल यामध्ये फ्री आहे। फक्त ऑइल फ्री आहे, मसाला वापरायचा। थँक्यू मॅम। का कारखाना इधर धारावी में। अच्छा, बताइए। हम लोग खुद अपना बनाते हैं। मेरा नंबर है 9372226267। थैंक यू। आपल्या ब्रँडचं नाव आहे तनिष्का। तनिष्का। अच्छा, तनिष्काच्या अंडर या तुम्ही सगळ्या ज्वेलरी डिझाईन करता। तुम्ही कुठून आलाय? कोल्हापूरवरून। अरे वा, म्हणूनच ते कोल्हापुरी साजचे सुंदर मला डिझाईन्स बघायला मिळतात, एकदम वेगवेगळे। अच्छा, याबद्दल काय सांगता? हे सगळे रिअल सिल्वर आहे, 92.4 प्युअर सिल्वर। अच्छा, हे रिअल सिल्वर आहे। हां, 95 प्युअर सिल्वर आहे। हे सगळे आपले ट्रेडिशनल दागिने हँडमेड आहेत, जसं की हा चपळा हार आहे, अच्छा, हां, साज आहे, बरोबर। हा लक्ष्मी हार आहे, हे कसं? तन्मणी आहे, 6,000 पाच तन्मणी आहे, शिंदेशाही तोडे आहेत, हे तन्मणी आहे आणि शिंदेशाही तोडे। आणि हा शिंदेशाही 18,000 किती? 18,000। आणि आहे तोडे कसे? पेअर आहे 32,000, शिंदेशाही गोष्ट आहे, पारिजातक तोडे आहेत, ह्याला काय म्हणतात? हे गहू तोडे आहेत, हे पारिजातक तोडे हे आहेत, कसे? हे 9,000। हे काय आहे चांदीमध्ये? हां, हे रिअल सिल्वर आहे, ह्याच्या सगळ्यावरती तुम्हाला स्टॅम्पिंग येणार 95चं अच्छा, प्युअर सिल्वर। ते आपल्या हॉलमार्कचं टॅग असतं, मागचं टॅग आहे। तसं आणि हे ह्याला कसं? ते 14,000। हे सगळं हँडमेड दागिने आहे आणि एम्बॉस केलेलं आहे हा एम्बॉस।
तर सुंदर दिसतो. हैंडमेड मग याचा जो कलर हा दिसतो आहे एम्बॉसिंग सारखा, ट्रेंड आहे. पण जर नको असेल तर आपण त्याला असं पण फाईन सिल्वर करून देऊ शकतो. ओके, हे फाईन सिल्वर आहे. हे फाईन हे पण हेच आहे, फक्त ह्याच्यावरती आपण अँटिक पॉलिश केले. फिनिश केले त्याला. धन्यवाद मॅम, थँक्यू. इसका क्या प्राइस है? 80 रुपीज़ है मैम, कोई भी पेयर लो. कोई भी पेयर ले. और ये सब ये 250 रुपये का, कोई भी नहीं. अच्छा, कोई भी लो. ये क्या है, कौन सा है ये? क्रिस्टल स्टोन है, क्रिस्टल स्टोन. पॉलिश वॉलिश कुछ नहीं आएगा, लेकिन ये खराब नहीं होगा? कुछ नहीं होगा, कुछ नहीं. जैसे अभी ग्लॉसी दिख रहा है. नहीं, अभी नहीं जाएगा. और ये जो पर्ल्स है वो ये मोती जो है ये 100 रुपीज़ पेयर, 100 रुपीज़ के पेयर. 100 रुपीज़ 100 रुपये का एक है एंकलेट. इसमें 350 और 250 वाले हैं. हाँ, ये जो है ना, ये गले का है ना, इसमें कान के भी हैं. ये किस लिए? गले का है ना ये? जी, इसमें कान के. थँक्यू सर. बाटिक हां, तुम्ही स्वतः बनवता, स्वतःच्या डिझाईनचं? अच्छा. पॅचेस लावलेले बाटिकचा. तुमचं नाव नंदा नंदा कोंडे कोंडे. मॅम. हो. अच्छा, तुमचं बाटिक. तुम्ही कुठून आलात? मी मुंबईतून. मुंबईतली. अंधेरी. अच्छा अच्छा, अरे वा. त्यांच्याकडे अच्छा हे तुम्ही बाटिक प्रिंट केलेलं आहे. कपडा फार सुंदर आहे. काय प्राईस आहे याची? फक्त बेडशीट येणारी किंग साईज. किंग साईज बेड, डबल आहे. साड्या पण आहेत कॉटनच्या बाटिकमध्ये. लिलनमध्ये पण आहे. काय प्राईस आहे याची? असंच दाखव. हां, कलर फार सुंदर दिसतात दादा बाटिकमध्ये. जाणार नाही काय, कलर जाणार नाही काय नाही, कलर आहे ती सगळं. पेंटिंगच अच्छा, आहे. तुम्ही केलं आहे ते हँड पेंट करून? पेंटिंग करून केलं. अरे वा, मस्त. कलर्स आहेत वेगवेगळे, सगळ्या कॉटनमध्ये साड्या आहेत. आणि जर तुम्हाला बाटिक किंवा हँड पेंट केलेलं काही हवं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती. यांच्या स्टॉलला भेट द्या. स्टॉल नंबर आहे 22. धन्यवाद मॅम. धन्यवाद. सगळ्या प्रकारचे जुने कपडे तुम्ही घेता? हो. आणि त्यापासून हे बनवतो. जसं साडी आहे, कुर्तीज आहे, लेगीज आहेत, जीन्स आहेत. यापासून आम्ही होम डेकोर, ॲसेसरीज, वॉर्ड्रोब ऑर्गनायझर व 84 प्रोडक्ट्स बनवतो. त्यात तुम्ही साडी कवर, बॅग्स, फ्लोअर मॅटपासून असे 84 प्रोडक्ट्स आहेत आमच्या. आणि इथे वेगवेगळं आपलं दिसत आहे त्यांचं. तर तुम्ही हे सगळं हँडपेंट करता इकडे? लिबन आर्ट आहे, लिबन आर्ट पण करतो. हे पेपर वेट आहे, हे नेकलेस. अच्छा, हे पण हँड पेंटेड आहे. पेंट केलेलं आहे. अरे वा, किती सुंदर आहे. तुम्ही केलेलं आहे? हो, आमच्या त्या क्लासही घेतो. या सगळ्या वस्तू आम्ही शिकवतो पण. अच्छा, आणि वर्कशॉप पण घेतो. नंबरवरती सगळं अवेलेबल आहे. मिळू शकतं ना. हे आम्ही चिंध्यांपासून, आता हा अजरक कपडा उरलेला आहे त्याचे आम्ही कानातले केलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू कलमकारी आहे, राईट. हा आहे आपला बाटी टाईपमध्ये. हा आहे आपला इरकतमध्ये. हा बंजारा ज्वेलरी करून, येस, ह्याचे स्कर्ट्स केलेले, त्यातले तुकडे उरलेले, त्या तुकड्यांपासून आम्ही हे कानातले केले. साध्या कुर्त्यांपासून कानातले. मग हे जे आहे ते स्क्रॅच फॅब्रिक असतं, त्याच्यातनंच आम्ही हे करतो. नक्कीच आपण तुम्हाला
त्यांना एकदम सवडीने भेट देऊया आणि पूर्ण प्रोसेस बघूया. Yes, ma'am. ज्या महिला आहेत ज्यांच्या बरोबर तुम्ही काम करता आहात ते त्यांनाही भेट आम्ही देऊया. ट्रेनिंग देऊन त्यांना कामही देतो. नुसतं तेवढंच नाही तर एक आमचा मोठो हाच आहे की एखादी महिला येऊन शिकते तर त्या शिकल्यानंतर तिचं अर्निंग सुरू व्हायला पाहिजे. बायका बरेचसे आपले क्लासेस करत राहतात पण अर्निंग हे यायला पाहिजे. कमीत कमी महिन्याला कमीत कमी तिने 5,000 3,000 तरी आपल्या गाठीशी ठेवावं. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद. हा आहे यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. नमस्कार ताई, काय काय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे सगळं ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे आणि इंद्रायणी तांदूळ दिसतोय. हातकरीचा आहे आणि हातसाडीचा आहे. आणि लोकांमध्ये काढलेलं. इंद्रायणी आहे. हा वाडा कोलम आहे 70 रुपये. घरी काढलेला हा गिरणीमध्ये काढलेला. अच्छा. आणि हा कुठचा आहे? हा पण वाडा आम्ही कोलम. घरी उखळ काढतो. अच्छा, घरी उकळलेला आहे तुम्ही उकळलेला नाही उखामध्ये काढलेला आहे. अच्छा अच्छा. काढलेला. इंद्रायणी आहे. आणि सगळं आम्ही याला म्हणजे कोणतं रासायनिक खत नाही टाकत. याला आम्ही सगळं म्हणजे शेणखत टाकतो. आमच्याकडे गायगुरू आहे ना हां. त्याचं शेणखत टाकतो. सर साधारण किती दिवस लागतात तुम्हाला एक जर एम्ब्रॉयडरीचं बनवायचं डिझाईन असेल करायला तर? मला महिना 2 महिने पण लागतात. महिना 2 महिने. पेशन्सनी काम करावं लागतं. अच्छा. आणि ते डिपेंड करतं की तुम्ही काय सिलेक्ट करताय करण्यासाठी हां. त्याच्यावर. अच्छा. आणि जनरली एवढीच फ्रेम बनते का ह्याच्यापेक्षा मोठी पण तुम्ही फ्रेम कधी बनवली आहे? डिपेंड ऑन ते मशीन असते एम्ब्रॉयडरीचं ना. अच्छा. मशीनवर त्याच्यावर जेवढं साईज भेटेल तेवढं मशीन काम करणार. महाराज इथे आपण कमी लावले नंबर सांगू का? हां हां सांगा ना. ओके. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9766 222646. आणि तुमचं नाव? औदुंबर कदम. धन्यवाद. ओके थँक्यू. हे वालेच आहे 100 रुपये. मीठ वगैरे बरोबर आहे. जनरली पोहा पापडमध्ये मीठ जरा जास्त असतं. हा मीठ आहे का त्यामध्ये? हां. याच्यात असं मीठ आहे का? नाही आहे म्हणूनच बोलले मी तुम्हाला. याच्यात आम्ही सुद्धा घरी करतो. आता पेंडला पेंटचे सुप्रसिद्ध श्री रामधरणी यांचे महिला गृहोद्योग पापड आहेत आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि बरीचशी कडधान्य. दवावरती होणारी कडधान्य. कशावरती? दव दवावरती. त्याला पाणी लागत नाही, खत टाकायला लागत नाही. मग साधारण कोणत्या सीझनला होतात पण ही दवावरती म्हणजे थंडीच्या सीझनला? अच्छा. थंडीच्या सीझनला दवावरती होतात. आणि इथे वेगवेगळी लोणची आहेत. धन्यवाद मॅम. विदाउट मैद्याचे बिस्किट आहेत. हे याच्याबद्दल सांगा. हे केळ्याचे केळ्याचे चिप्स आहेत. आपण यात जो रॉ मटेरियल यूज केलेला आहे म्हणजे बनाना जो आहे हा फुली ऑर्गॅनिक बनाना आहे. अच्छा. GI सर्टिफिकेशन आहे. अच्छा. GI सर्टिफिकेशन. आणि काय प्राईस आहे याची? याची 100 रुपीज आहे. 100 रुपीज. याच्यामध्ये मसाला आणि सॉल्टी हे 2 फ्लेवर अवेलेबल आहेत. हां. त्यानंतर बनाना कुकीज. अच्छा. कुकीज पण आहेत. बनाना कुकीज. ही प्युअरली बनानापासून तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये मैदा फ्री आहे. हां. कोणताच केमिकल नाही आहे किंवा आर्टिफिशियल कलरसुद्धा नाही. आणि या संदर्भात आपल्याला पेटंटसुद्धा प्राप्त झालेलं आहे. अच्छा. मिळालेला आहे. अच्छा. आणि तुमचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. संकल्प एंटरप्राइज.
अच्छा, ऑनलाईनही पाठवतो. Online सुद्धा अच्छा, आपण या पाठवतो. नंबरवरती कॉन्टॅक्ट करून या नंबरवर फोन केला तरी आपल्याला ओके. आणि ईमेल ॲड्रेस पण दिलेला आहे. मेल आय डी तर आहेच ऑलरेडी, तो काही इश्यू. ठीक है, थैंक यू सर. ओके, थैंक यू. भुज का कॉटन है ना ये? साड़ी और ड्रेस मटेरियल, ये सब साड़ी है. अच्छा, दुपट्टा है. ओह, साड़ी देखो ब्यूटीफुल. क्या रेंज है साड़ी की? 5,500, 6,500, 7,500. विथ ब्लाउज पीस आता है. हाँ, अच्छा. और ये ड्रेस मटेरियल? ये 5,500, 4,500. 4,500. मस्त झालर लावलं. थँक्यू सर. थँक्यू मॅम. कसल्या आहेत या? रव्याच्या सगळ्याच? अच्छा. आणि हे काय आहे? ढोकळ्याचं पीठ आहे. काय आणलं? चणे आणले आहेत. अजून हे सांडगे आहेत. उडदाचे पापड आहेत. काळा मसाला आहे. काळा मसाला कसा आहे? पाव किलो 110 रुपये. अच्छा, कांदा लसूण मसाला पण आहे. 100 रुपयाला पाव किलो आहे. तिखट असतो भरपूर? नाही, एवढा नसतो. नाही. अच्छा. आणि यांचा महिला बचत गटाचं नाव आहे आराधना आणि यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. या. धन्यवाद. नमस्कार मॅम. हॅलो. कुठून आलात तुम्ही? आम्ही नागपूरवरून. नागपूरवरनं. आणि हे सगळं जे आहे आर्ट वर्क ते तुम्ही दोघींनी मिळून केलेलं आहे. अच्छा, काय म्हणतात ह्याला? याला गोंड पेंटिंग म्हणतात. गोंड पेंटिंग. ते गोंड ट्राईप करतात. हां हां. तो पर्टिक्युलरली स्टेट्सला कुठच्या रिप्रेझेंट करतं असं काही आहे? नॉर्मली हे मॅक्झिमम आम्ही छत्तीसगड, मध्य प्रदेशला असतो, सेंट्रल इंडिया. सेंट्रल इंडिया. आणि काय रेंज आहे या सगळ्या फ्रेम्सची? मग हे मोठा फ्रेम 1500ला. ही वाली? हां, विथ फ्रेम. अच्छा, विथ फ्रेम 1500 आहे. ही विदाउट फ्रेम. अच्छा, विदाउट फ्रेम जे आहे ते 1000 रुपीज. सोल्ड आउट झाले आता आज 4 पीसेस. हे पण फार सुंदर. थँक्यू मॅम. मी एक काय आहे? ही ज्वारी मेथी मुरकुड मॅम, ज्वारीच्या चिकापासून बनवते. अच्छा, बघूया खाऊन. सर टेस्ट करून. नको? रोस्टेड आहे, फ्राईड. रोस्टेड आहे. आणि मटकी पिंगलेलं आहे, मोड आलेल्या मटकीचं. स्प्राउट्स. मोड आलेल्या मटकीपासून. स्प्राउट्स. हे पण रोस्टेडच आहे. हां, रोस्टेड. सगळं एकत्र खाईन तुम्हाला चव नाही. चव नाही करणार. मी मुगदाळ करतो. अच्छा. चिप्स आहेत. हां, हे नाचणीचे चॉकलेट क्यूब्स आहेत. अच्छा. स्ट्रॉबेरीमध्ये. स्ट्रॉबेरीमध्ये आहे. बरंच स्नॅक्स आयटम्स आहेत आणि सगळे रोस्टेड आहेत ना? सगळे रोस्टेड. बघू शकता. हो. सरस्वती महिला बचत गट, जळगाव. धन्यवाद. हातसडीचे वाडा कोलम आहे. हातसडीचा वाडा कोलम, हातसडीचा वेगवेगळे का कलर आहे त्यांचे? हा ब्राऊन आहे आणि हा हातसडीचा आहे. हा पण इंद्रायणी हातसडीचा आहे. हा ब्राऊन हातसडीचा. इंद्रायणीचा वास आहे. 100 रुपये किलो. हा कसा पॉलिशवाला आहे? हा 70 रुपये तुकडा आहे. 70 रुपये तुकडा. अच्छा, इडलीसाठी. हां, बरोबर. आणखीन काय काय तुमच्याकडे? बरीचशी कडधान्य दिसत आहे. कडधान्य, चणा आहे आणि मूग, मसूर आणि हे मोहाच्या मनुका आहेत. मोहाच्या मनुका. मोहाच्या मनुका आहे. मोहाचे लाडू आहेत आणि मोहाची चटणी. अच्छा अच्छा, हे सगळंच बनतं. ते असं ही चटणी पण गोडसर असते का? नाही, तिखट असते. हे खाऊन बघा. हे मोहाच्या मनुका याच्यापासून शरीराला मनुका आहे. याच्याने सांधे दुखत नाही, थकवा येत नाही, रात्री झोप चांगली लागते, अंगात कणकण मरमर असते ना, ते आळस निघून जातो हे खाल्ल्याने. हे काय आहे? चटणी. ही चटणी तिखट आहे? हो. मी आता गोड खाल्ल्यामुळे तिखट खायला लागले. नाही, बस झालं.
आणि लाडू पण आहेत बघा. हे लाडू हे आमच्या स्वतःच्या शेतातल्या काजू, त्याच्या बिया आम्ही चुलीमध्ये भाजल्या आणि फोडून यायला लावले. आणि हे पण तुम्ही बनवता? हो, हे मी स्वतः बनवते. हे पण येतं आणि हे बरंचसं. सगळं मी स्वतः बनवते आणि महिलांना पण शिकवते. अच्छा, आणि तुमच्या महिला बचत गटाचं नाव एकदा घेऊया आपण. मोकाडावरनं आले. हां, चला, धन्यवाद. ही कशापासून बनवली आहेत फुलं? बांबूपासून. बांबूपासून आहे. आणि कलर मग कसा दिला ह्याला? कलर पाण्यात गरम पाणी करून त्याच्यात टाकले. नॅचरल कलर्स आहे. हे पण सगळं तुम्ही बनवलं हाताने? की होल्डरच आहे. आणि हे सगळे लँटन म्हणू शकता. आणि कुठून आलात तुम्ही? नाशिकमध्ये सुरू. नाशिकमधला. धन्यवाद. गजलक्ष्मी महिला बचत गट यांच्याकडे पण सगळे रोस्टेड आयटम्स आहेत. आणि इरावती महिला गृहउद्योग, तुमच्याकडे काय काय आहे? सोलापूरची स्पेशल जवस चटणी आणि ही कारळाची चटणी आहे आणि ही शेंगदाण्याची चटणी आहे. काळं तिखट. अच्छा, काळं तिखट आहे. अच्छा, आणि ते नाही, ते नागपूरचं. आणि याच्या मिरच्या, दही मिरची आहे. त्याचा मोबाईल नंबर आहे. धन्यवाद सर. सगळे मिक्स आहेत का अशा? हां, मी एक्सपोर्टर हो. अच्छा, एक्सपोर्टर आहात. आणि कस्टमाइज अनिता डोंगरेकडे होती ती. अच्छा. देन शी वॉज इन UK फॉर लास्ट वन इयर. अच्छा, आणि त्यांच्या या स्वतःच्या डिझाईन्स आहेत. डिझाईन्स हे सगळे वेडिंग, पूर्ण वेडिंगचं पण करते ती. वेबसाईटवरती डिझाईन्स. अरे वा, थँक्यू सर, थँक्यू. इथे सगळे खाण्याचे स्टॉल आहेत. आगरी कोळी, सोलापुरी मटण, कोल्हापुरी तडका, तांबडा पांढरा रस्सा, काला खट्टा. आणि इथे बसण्याची अरेंजमेंट पण आहे. नमस्कार आजी, कुठून आलात तुम्ही? तुम्ही कुठून आलात? नाशिक. आणि इतकी सुंदर नथ घातली आहे तुम्ही. काय काय आहे तुमच्याकडे? निफाड जिल्हा नाशिक, गाव शिंगवे माझं. हां, काय काय आहे तुमच्याकडे? उडदाचं पीठ आहे, चांडगे आहे, अच्छा, कसुरी मेथी आहे. हां, कसुरी मेथी आहे, सांडगे आहेत. हे कसलं पीठ म्हणालात? हुरड्याचं पीठ. हुरड्याचं पीठ आहे. अच्छा. आणि हे नाचणीचं. नाचणी आहे. आणि ज्वारी. ज्वारीचं पीठ. ते लिहिलेलं आहे, ओला हुरडा भाजून जात्यावर दळलेले थालीपीठ 10 किलो आणि 100. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. चोरी भाकरवडी आहे ज्वारीच्याच पिठाची. येस, ज्वारीच्या पिठाची. पुरी आहे, ही ज्वारीची पुरी. Yes. ही बाजरीची पुरी आहे. हां, म्हणजे नाचणीची पुरी आहे. पुरी आहे आणि आहे मेथीची पुरी. येस, काळा कँडी पण आहे. आणि हे फ्राय केलेलं आहे. ओके ओके. राईस ब्रँड ऑइलमध्ये फ्राय केलेला आहे. तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे? हा समोर आहे का? तुमचं मेन ब्रांच आहे. मेन ब्रांच आहे. आणि तुमचा? बॉम्बेला करते. अच्छा. सो हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
धन्यवाद मैम, थैंक यू। कहाँ पे शॉप है क्या? मैन्युफैक्चरिंग है धारावी में है। काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत का? वॉलेट की रेंज क्या है? ये कितने का है? 800 है। ये वाला और ये 500। ये 800 है और ये 500। और ये बैग्स में रेंज क्या है? 1500, 2000 and 3000। चलिए 3000। थँक यू। माझे मिस्टर पुढे गेले, आम्ही त्यांना लाईफ टाईममध्ये बोललो होतो ना, ते फक्त मोजून 5 किलो तुमचा ठेवलाय. चटणी आहे ना? गुळच संपला माझा. अच्छा, यांच्याकडचा हा गुळ फार फेमस आहे. मूग आहे, मूगही ठेवला तुमचा. जरा हे राहू दे. आम्ही जरा गुळाची मजा ह्याच्यासाठी येते की त्याचा जो ऊस आहे तो नैसर्गिकरित्या उत्पादन आणि परत प्रोसेस करताना त्याच्यामध्ये काहीच आणि कसं आहे याचं हे पॅकची प्राईस? 200 रुपये. हे 200 रुपये आहे. सगळं हँडवर्क केलेलं आहे. काय प्राइस असेल याची? याची तशी तर 1325 आहे, पण डिस्काउंट लागलं 900. वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. वेगवेगळ्या. ही एम्ब्रॉयडरी आहे, हे हँड पेंटेड आहे आणि हे पण हँडवर्क आहे, हे पॅचवर्क आहे, हे पण हाताने जे आपण विविंग करतो, विविंग केलेलं आहे. हां ते आहे. वेगवेगळ्या केलेल्या मशीन एम्ब्रॉयडरी आहे. सगळं खादीमध्येच आहे. सगळं खादीमध्ये आणि बऱ्याच गोष्टी बनवलेल्या आहेत खादीमध्ये. हे आपल्याला कुठे ट्रॅव्हलिंगसाठी जर मेकअपची किट वगैरे न्यायची आहे तर ते बॉक्स नेल्यापेक्षा मग आपण हा बटवा नेऊ शकतो. असं ओपन होतं. अच्छा, असं पूर्ण ओपन म्हणजे आपल्याला साहित्य शोधायला जास्त भारी नाही का, झोळीसारखा. मेन्सचा दुपट्टा आहे. अच्छा, हा दुपट्टा शेला दोन्ही वापरू शकतो. जेंट्ससाठी युजफुल आहे. हां, कपडा यूज वेगवेगळं आहे. पाऊच आहे. अच्छा, हे स्पेक्स पाऊचेस आहे. छोट्या बॅग्स आहेत. बऱ्याच गोष्टी बनवल्यात, बऱ्याच गोष्टी. आय मास्क आहे, पर्स पण खूप छान. अच्छा, ब्लॉक प्रिंटमध्ये केला आहे हा. हे जे केलंय ते शू बॅग आहे. अच्छा, हां, मस्त मस्त आहे. धन्यवाद. कुठून आलात तुम्ही? बीडवर ना? सुंदर काम केलं आहे. हे सगळं हँडवर्क आहे. हां, सगळं हँडवर्क आहे, त्याच्यात काहीच मशीन नाही. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. थँक्यू मॅम. गारमेंट्स आहेत, साड्या आहे, ड्रेस मटेरियल आहे. आणि इथे पण साड्या दिसत आहेत, इथे पण साड्या दिसत आहेत. पण ग्रामोद्योगच्या साड्या आहेत. हे पापड, गुळ.
एक बाय हँड आहे काय चिकन आई भोग घेतलं होतं तिची स्टॉल. गुळाची टेप आहे. वैष्णवी. आणि हा काळा गुळ आहे. सगळाच ऑर्गॅनिक गुळ आहे ना. कॉटनचे ड्रेसेस, मसाला, कोणते कोणते मसाले आहेत बघूया काकींकडे. काकी कुठून आलात तुम्ही? नाशिकवरून आले. आणि काय काय मस्त मस्त मसाले घेऊन आले. चिकन बिर्याणी मसाला आहे, मिसळ मसाला, सांबार, गरम मसाला स्पेशल आणि काळा मसाला पण. अच्छा, काळा मसाला हा एकदम फ्रेश बनवला आहे का? हो, एकदम फ्रेश आत्ताच बनवलेला आहे. कसा आहे हा? हा 1 किलो घेतात 800 रुपये किलो. बघ घेऊन बघा. आणि हा कशात घालायचा? हा आपल्या वांगे बटाटे भरलेलं वांग करतो ना आपण. भरलेलं वांग मटण करायचं, मासे तळायचे त्याच्यामध्ये, कारलं परतायचं, सर्व भाज्यांना घालायचं. धन्यवाद. तुमचा इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे? हो आहे. तेजस्विनी मसाला गृह, यांच्याकडे फ्रेश काळा मसाला मिळतो. जरूर भेट द्या. स्टॉल नंबर आहे 47. ते पण सगळे खादी आणि याचे. अमृतवेल महिला बचत गट यांच्याकडे पण छान आहे ना. फिश फ्राय. तुम्ही आलात इथे तर नुसतंच तुम्हाला शॉपिंग नाही करायची आहे, तर तुम्हाला इथे चमचमीत खायला पण मिळणार आहे. कोंबडी वडे पण आहेत आणि आणखीन काय काय आहे. चिकन आहे, चिकन सुक्का आहे, चिकन सुक्का आहे, फिश फ्राय आहे, कोळंबी सुक्का आहे, कोळंबी सुक्का आहे, कोळंबीचा रस्सा आहे, कोळंबीचा रस्सा कोळंबी फ्राय आहे. आणि कसं तुम्ही थाळीमध्ये देताय का? अच्छा, चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी. आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. अलिबागवरनं आलात तुम्ही? पनवेलवरनं आला. धन्यवाद. इकडे पण बघा चमचमीत काय काय बनवलेले आहे. तर्री आलेली आहे, तर्री. आणि कोलंबी आहे, बागडा फ्राय आहे, सुकं चिकन आहे, सुकं चिकन पण आहे, रस्सा आहे, कोलंबीची ग्रेव्ही आहे, चिकन सुकं चिकन आहे आणि तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी पण केलेली आहे. तांदळाच्या डब्यावरनं वाटतं तांदळाची भाकरी जरा साईजने मोठी असेल. साईज जरा. अच्छा, चपाती पण आणि भाकरी. वा वा वा. तुम्ही कुठून आलात? आम्ही अंबरनाथ. अंबरनाथवरनं. हा यांचा नंबर आहे, अंबरनाथ. आणि आसपास कोणालाही जर ऑर्डर द्यायची असेल तर घेता ना तुम्ही? धन्यवाद. चिकन आणि मटन थाळी आहे यांच्याकडे. तर अच्छा, हे सोलापुरी काळं मटन थाळी, काळं चिकन काय असतं? ग्रेव्ही त्याची काळी असते का? अच्छा अच्छा अच्छा. अच्छा, भरली वांगी पण आहेत. हां, काळ्या. धन्यवाद. पी ना, तुला पी ना लिंबू पाणी. मग बस का गोळा आहे का लिंबू पाणी? निंबू पाणी आहे की गोळाही आहे? हां, निंबू पाणी देतो. निंबू पाणी देतो. काला कट्टाचा स्टॉल आहे आणि भात मिळेल. एक भाकरी बाजरीची, चिकन सुक्का आणि चिकन रस्सा आहे. आणि कशी थाळी ही? 200. आणि अच्छा, भजी आहे. गरम थालीपीठ आहे, भजी आहे. अच्छा, तुमच्याकडे काय काय आहे? भजी, थालीपीठ आहे, गरम थालीपीठ आहे. अच्छा, ही पुरणाची पोळी तुम्ही याच्यावर बनवता? हां, एवढी साईजची बनते. आणि कशी आहे एक पुरणपोळी? 100 रुपये. 100. धन्यवाद. हा काय मसाला पापडसाठी आहे. आणि हा कुठचा पापड येतो? तांदळाचा, थोडा मोठा. आणि हा याचा मसाला, मसाला पापड आहे हा. माझा हात बघा आणि मसाला पापडाची साईज बघा. तुम्ही कुठून आलात? कोल्हापूरवरनं?
काय काय मसाले चटणी आहे? ही खोबरं लसूणची आहे, ही शेंगदाण्याची आहे, ही तिळाची आहे, तिळकुट. तिळकुट आहे. कसा आहे हा? हे 50 रुपये 100 ग्रॅम आहे. 50 रुपये 100 ग्रॅम आहे. हां. हे जरा वास बघू. हा काळा मसाला आहे, हा गोडा मसाला आहे आणि ही शेंगदाण्याची कांदा लसूण चटणी. हा कसं आहे? कांदा लसूण चटणी आहे का मसाला आहे हा? मसाला, तुम्ही लोक मसाला बोलता, आम्ही चटणी बोलतो. कांदा कशी आहे? ती 60 रुपये 100 ग्रॅम. 60 रुपये 100 ग्रॅम आहे. हे पॅकिंग केलेले मेथकूट आहे, परत हे काळा मसालाच आहे, ही तिळगुळाची चटणी आहे, परत ही खोबरं लसूणची आहे, काकवी आहे, गुळ पावडर आहे. ही काकडी आहे. हो, परत हळद पावडर पण आहे. सगळं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. आणि गुळाची रेट कशी आहे? ही वेगळी आणि ही वेगळी. हां, हा चिक्कीचा गुळ आहे आणि हा नेहमी आपण जेवणामध्ये वापरतो पुरणपोळीला वगैरे. तो आहे. कसा आहे हा? हा 100 रुपये 1 किलो. तो पण 100 रुपये किलो. ह्या डब्यात हे आपण जेवण झाल्यावरती वगैरे खातो ना. खाण्यासाठी. हां, त्याच्यासाठी 100 रुपयाला अर्धा किलो येणार. आणि त्यांच्या बचत गटाचं नाव आहे हे आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे का? सगळं आहे. धन्यवाद. चला द्या मग. काहीच नाही, एकच बस.